सातत्यानं हवामानातले हे टोकाचे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक प्रकारे इतकी अनिश्चितता निर्माण झालेली नैसर्गिक सगळ्या वातावरणामध्ये आणि त्याचा अर्थातच फटका शेतकऱ्यांना बसतोय. तर या सगळ्याकडे तुम्हाला काय वाटतंय की याच्यामध्ये काय काय घटक हे कारणीभूत आहेत आणि याच्याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? आपण मागील 10 वर्षाचं पाऊसमान बघितलं आणि त्याचं थोडं ॲनालिसिस केलं तर आपल्याला पडदिशी एक लक्षात गोष्ट येते की 10 वर्षाचा पाऊस प्रत्येक वर्षाचा वेगळा आहे. मात्र आकडेवारी अशी दिसते की ते 10 वर्षातले 7 वर्ष सरासरी एवढा पाऊस झाला, एखाद्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, एखाद्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झाला असं आपल्याला दिसतं. मात्र जो पडलेला पाऊस आहे तो प्रत्येक वर्षीचा वेगळा आहे. बरोबर. तो वेगळा कसा आहे तर सरासरी पूर्ण केलेल्या वर्षीसुद्धा पाऊस कदाचित एका महिन्याचा पाऊस एका आठवड्यात पडेल, आठवड्याचा पाऊस दिवसामध्ये, दिवसाचा पाऊस काही तासामध्ये, असं आपण पाहतोय. मागे आपण चर्चा करताना एक सांगितलं होतं की पूर्ण महिन्याभराचा पाऊस 2-2.5 तासातच पडलेला आहे. हो, आणि ती सरासरी पूर्ण हां, झाली. सरासरी महिन्याची 2 तासातच पूर्ण झाली. म्हणजे ह्याच्यावरून एक आपल्याला अंदाज असा येतो किंवा अंदाज म्हणण्यापेक्षा आपल्याला असं ठामपणे म्हणता येतं की पडणारा पाऊस हा शेतीला पूरक नाही. म्हणजे शेती करायला पूरक पाऊस पडत नाही, जरी तो सरासरी एवढा झाला तरी. त्यामुळे हे सगळं संकट जे आहे हे हवामान बदलाचा परिणाम आहे असं जगभराच्या तज्ज्ञांनी मान्यच केलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा तसा अनुभव सर्व शेतकऱ्यांना येतो. म्हणजे आपण एक साधं गणित लावलं तर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट हे पूर्वीपासून आहेच. हो. पण त्याची जी तीव्रता आहे, त्याची वारंवारता आहे ही प्रचंड वाढलेली आहे. वारंवारता म्हणजे अतिवृष्टी म्हणजे ढगफुटीच्या घटना वारंवार होत राहणं. हो. पूर्वी क्वचित कधी तर होत असेल, कधी तर दुष्काळ येत असेल, परंतु आता ते वारंवार होत असेल, सरासरी केलेला पाऊस सुद्धा शेतीला पूरक ठरत नसेल तर आपल्याला निश्चित म्हणता येतं की हवामान बदल त्याचा परिणाम म्हणून हे संकट आहे.